नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक सुंदर प्रेरणादायी कथा जी आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकते। एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब माणूस स्वामी समर्थांकडे आला। तो खूप दुःखी होता, डोळ्यात पाणी आणि मनात निराशा। तो म्हणाला, स्वामी, मी कितीही कष्ट केले तरी काहीच जुळून येत नाही। माझं नशीबच खराब आहे बहुतेक, कृपा करा स्वामी। स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, बाळा, संकट कायमची नसतात, ती तुझी शक्ती वाढवायला येतात। ज्याचा विश्वास ढळतो त्याचे प्रयत्न थांबतात, पण ज्याचं मन स्थिर असतं त्याच्यावर दैवी कृपा आपोआप होते। स्वामी पुढे म्हणाले, आजपासून एक संकल्प कर, कधीही कामी असं म्हणायचं नाही। जीवनात जे काही येतं ते तुला मजबूत बनवायला येतं। स्वीकार कर, प्रयत्न कर आणि माझं नामस्मरण कर। तो माणूस घरी गेला आणि स्वामींचे शब्द मनात फुलवर बसले। त्याने तक्रार करणं थांबवलं, काम करताना शांत राहू लागला। अडचणी आल्या की मनात म्हणायचा, स्वामी माझ्या सोबत आहेत। हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल येऊ लागला। अडकलेलं काम सुटायला लागलं, घरात शांतता वाढली, त्याच्या मनात विश्वास आणि धैर्य निर्माण झालं। काही महिन्यांनी तो पुन्हा स्वामींच्या चरणी आला। तो म्हणाला, स्वामी, बदल माझ्या नशिबात नव्हे, माझ्या मनात हवा होता। तक्रार सोडली आणि कृपा सुरू झाली। स्वामी हसून म्हणाले, बाळा, ज्याचं मन शांत त्याचं जीवन समृद्ध, जो तक्रार सोडतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा वर्षते। मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की परिस्थिती बदलायची नसते, आपण बदललो की नशीब देखील बदलतं। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन कथेसह। धन्यवाद। जय स्वामी समर्थ।